पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। त्यांनी चक्क नोटा छापण्यासाठी छापखानाच थाटला होता। पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावत आरोपींना बेड्या ठोकल्यात। बघूयात याविषयीचा रिपोर्ट। पैसा, खूप सारा पैसा कोणाला नको असतो। कितीही मिळाला तरी कोणाचं समाधान होतंय? काही अपवाद वगळले तर पैसे कमवण्याची लालसा कोणाचीच संपत नाही। त्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल, कोणत्या मार्गाची निवड करेल हे काही सांगता येत नाही। तो मेहनतीने, आपल्या कौशल्याने, बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून कमवावा लागतो। पण पिंपरी चिंचवडमधल्या एका टोळक्यानं कमवण्याऐवजी छापायला सुरुवात केली। त्यांनी 500च्या नोटा छापण्याचा कारखानाच थाटला होता। त्या छापखान्यामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 140 नोटा सापडल्या। या नोटांना खरं मानून मोजलं तर त्यांची किंमत 70,000च्या घरात जाईल। धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी चायनावरनं ऑनलाईन कागद मागवला आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांनी या मशीन मधून नोटा छापायला सुरुवात केली। देहूरोड पोलिसांना एक लिंक लागली ज्यामध्ये या नोटा विकणार असल्याचा संशय आला आणि त्यानंतर पोलिसांनी एक रेड मारली ज्यामध्ये 6 जणांना अटक करण्यात आली। एकंदरीत जर आपण बघितलं तर 500च्या ज्या नोटा आहेत त्या हुबेहूब ह्या ठिकाणी छापण्याचं काम त्यांनी चालू केलं आणि 70,000 रुपयाच्या नोटा त्यांनी या ठिकाणी जप्त केल्या। एकंदरीत त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं व त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे। एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये ड्रग्ज असेल किंवा बनावट नोटा छापण्याचा जी मशीन आहे ती सापडल्यामुळे पोलिसांची कुठेतरी झोप उडाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण ह्या गुन्ह्याची व्याप्ती किती मोठी आहे हे मात्र काळच ठरवेल। ऋतिक खडसे, सूरज यादव, आकाश धंगेकर, सुयोग साळुंखे, तेजस बल्लाळ आणि प्रणव गव्हाणे या मित्रांनी विक्रीसाठी या नोटा छापल्या। त्या विकून बदल्यात खऱ्या नोटा मिळवण्याचा त्यांचा उद्देश होता। त्यांनी या खोट्या नोटा इतक्या हुबेहूब बनवल्या की तुमच्या हातात जर एक खरी आणि एक खोटी नोट असेल तर ओळखताच आलं नसतं। तर तुम्ही बघू शकता की ह्या ज्या नोटा आहे ह्याला चुना लावला तर या नोटा होतात गुलाबी आणि ही आपली ओरिजिनल नोट आहे। या ओरिजिनल नोटला आपण चुना लावला तर तो चुन्याचा रंग बदलत नाही, तो तसाच राहतो। आणि विशेष म्हणजे ह्या ज्या नोटा आहेत ह्या नोटा ATM मध्ये पण कॅश डिपॉझिशन मशीनला चालतात। म्हणजे तुम्ही ह्या नोटांमध्ये तुम्हाला फरकच कळणार नाही। सेम जशी आपल्या नोटांमध्ये तार असते तशी या नोटांमध्ये तार आहे। हुबेहूब आपण कोणत्याही दुकानदाराला ही नोट दिली तरी कोणी रिजेक्ट करणार नाही। आरोपींनी छापखान्याचा व्यवसाय थाटला होता। त्यांनी झटपट श्रीमंतीच्या उद्देशानं थेट नोटाच छापायला सुरुवात केली। त्यांच्या लालसेमुळे हातात बेड्या पडल्या आणि गजाआड जाण्याची वेळ आली। IT म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाची पदवी का अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ऋतिकने चालक असलेला मित्र सूरज यादव आणि इतर मित्रांसह छापखाना सुरू केला। त्यासाठी त्यांनी दिघीच्या मॅगझिन चौक परिसरामध्ये गाळा भाड्यानं घेतला। पुण्याच्या आप्पा बळवंत चौकात छपाईचं जुनं मशीन विकत घेतलं। त्यावर त्यांनी हँडबिल छापण्यासाठी सर्व तयारी केली, पण काम काही मिळत नव्हतं। केलेली गुंतवणूक, गाळ्याचं भाडं आणि इतर खर्च हा वाढतच चालला होता। त्यानंतर नोटांचं हुबेहूब डिझाईन करता येणाऱ्या सूरजनं नोटा छापण्याचा उद्योग सुरू करण्याची कल्पना मांडली। याला सहमती दर्शवत ऑनलाईन ऑर्डर करून तेजस बल्लाळच्या पत्त्यावरती चीनवरून कागदाची डिलिव्हरी मागवण्यात आली। नोटा छापायला सुरुवात करत 70,000 रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या। खऱ्या 40,000 नोटांच्या बदल्यात खोट्या 1 लाख रुपये किमतीच्या नोटांची डील ही ठरली। देहूरोड पोलिसांना याची टीप लागली। त्यांनी तात्काळ चक्र फिरवत किवळेच्या मुकाई चौकात फिल्डिंग लावली। त्या जाळात अडकलेल्या ऋतिकची झडती घेतली। झडतीत मिळालेल्या नोटा पाहून त्या खोट्या असण्यावर त्यांच्या मनात शंका आली। सविस्तरपणे पंचनामा करून या सर्व गोष्टी ताब्यात घेऊन 6 आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। यामध्ये जो असणारा प्रमुख आरोपी आहे सूरज यादव, त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यानं यूट्यूबवरून काही गोष्टी कॉपी करून या नोट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ट्रॅक रेकॉर्डमध्ये त्याचं असं सांगणं आहे की चायनावरून हे करन्सी पेपर आलेले दिसत आहे। पुढील सविस्तर तपास याच्यामध्ये आणखी कोण आरोपी आहेत का किंवा आणखी काही कनेक्शन आहे का हे पुढील तपास पोलीस देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत। मागील शतकाच्या अखेरीस बनावट मुद्रांक घोटाळ्यामुळे देशभरात खळबळ माजली होती।
त्यानंतर बनावट नोटांचा सुळसुळाट सुद्धा व्यवहारात वाढल्याचं दिसत होतं. पाकिस्तानसारख्या आपल्या वाईटावर असलेले शेजारी, दहशतवादी आणि तस्करांच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या उद्देशानं खोट्या नोटा बाजारात पसरवत होते. त्यावरती निर्बंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी लागू केली आणि नव्या नोटा व्यवहारात आल्या होत्या. त्यांचा हा प्रयत्न फसल्याचं अनेकदा समोर आलं होतं. आता व्यवसायात उतरलेल्या तरुणांना कामच मिळत नसल्यामुळे आणि झटपट श्रीमंतीच्या उद्देशाने हे पाऊल उचललं. त्यांनी हा निर्णय नेमका का घेतला? त्यांना छपाईसाठी शाई आणि इतर साहित्य कोणी पुरवलं? हे 6 आरोपी आहेत की यांचा म्होरक्या आणि कोणी आहे, याचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत. पिंपरी चिंचवडहून सचिन चपळगावकर सह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.